श्री स्वामी समर्थ. स्वामी सुसंवाद या चॅनलवर सर्व स्वामी भक्तांचे मनापासून धन्यवाद. आज आपण या व्हिडिओमध्ये येत्या 5 डिसेंबरला काल भैरव जयंती आहे, तर या दिवशी आपण काय सेवा करावेत जेणेकरून आपल्याला सर्व अडचणींतून सुटका भेटेल. तसेच या दिवशी काल भैरवनाथांची पूजा कशी करावी, काल भैरवनाथांचे कोणते स्तोत्र मंत्र पठण करावे, तसेच सेवा करण्याचे महत्त्व काय आहे, तसेच या दिवशी आपण काय उपाय करू शकतो याबद्दल माहिती बघणार आहोत. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळ भैरव जयंती ही 5 डिसेंबरला आहे. या दिवशी आपण काल भैरवनाथांची पूजा आरती आराधना नक्की करावी. आपण ती घरीही करू शकतो. शिवाय जवळपास काळ भैरवनाथांचे मंदिर असेल तर आपण मंदिरात देखील जाऊन काळ भैरवनाथांची पूजा करू शकतो. जर आपल्या आजूबाजूला काळ भैरवनाथांचे मंदिर नसेल तर आपण काळ भैरवनाथांची पूजा ही घरच्या घरीही करू शकतो. या दिवशी काळ भैरवनाथांची जी मंत्र साधना केली जाते ती निश्चितच फळाला येते, कारण या दिवशी पृथ्वी तलावर काळ भैरवनाथांचे अस्तित्व जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते. म्हणजे इतर दिवशीही काळ भैरवनाथांचे अस्तित्व आपल्याला जाणवते, परंतु या दिवशी जास्त करून काळ भैरवनाथांची जास्तीत जास्त पूजा अर्चना केली जाते. कारण काळ भैरव ही न्याय देवता आहे, म्हणून आपण सर्वांनी या दिवशी काळ भैरवनाथांची पूजा मनापासून करावी. या दिवशी सकाळी लवकर उठून जवळपास जर काळ भैरव देवांचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. काळ भैरवनाथांना एक खडी साखर, एक नारळ ठेवावे. तसेच मंदिरात जाऊन तेलाचा किंवा तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा सुद्धा लावावा. आणि जर मंदिरच नसेल तर आपण घरी सुद्धा नारळ, खडी साखर ठेवू शकतो. या दिवशी सकाळी काळ भैरवांची पूजा करून आरती करावी. या दिवशी काळ भैरव अष्टकांचे 11 पाठ करावे. म्हणजे काल भैरवाष्टक 11 वेळा म्हणावे. आणि जर 11 वेळा न जमल्यास निदान 1 वेळा तरी म्हणावे. त्यानंतर ओम काल भैरवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 1 माळ ओम नमः शिवाय तसेच 1 माळ मृत्युंजय मंत्र जप करावा. तसेच या दिवशी भैरवनाथाचा अतिशय संकटनाशन प्रभावी असा मंत्र ओम होम शम गम गम शम खम महाकाल भैरवाय नमः या मंत्राचा शक्य होईल तितका जप करा किंवा ऐका. या दिवशी काल भैरवनाथांची पूजा केल्याने शनिदेवाची देखील आपल्यावर कृपा होते. तसेच आपल्या घरातील ग्रहदोष पीडाही कमी होऊन आपल्या घरात सुख शांती समाधान नांदते. काल भैरवनाथांची उपासना केल्याने, काल भैरव अष्टकांचं नुसतं पठण जरी केल्याने भूतबाधा, पिशाच्यबाधा यांपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होते. तसेच जर आपली कुठे फसवणूक झाली असेल, कुठे पैसे अडकलेले असेल, कुणी आपल्यावर विनाकारण आळ घेतलेला असेल तर या सर्व अडचणींपासून आपली सुटका या काल भैरव अष्टकांच्या नित्य पठणाने होते. घरादारात शत्रू निर्माण होणे, आपल्या घरात सतत भांडणं होणे, विनाकारणचे आजारपण हे सर्व पितृदोषामुळे होत असते. यामुळे आपल्याला काल भैरवनाथांची उपासना करायची आहे. काल भैरव हे शंकर भगवानांचे 5वे अवतार मानले जाते. क्रोध भैरव, चंड भैरव, प्रचंड भैरव, उन्नत भैरव, असमारक भैरव ही त्यांचीच रूपे आहेत. जरी त्यांची रूपे ही उग्र असली तरी ते भक्तांच्या हाकेला धावून जातात. ते श्यामवर्णाचे असून त्यांना 4 हात आहेत. त्रिशूल, खडक, खापर आणि 4थ्या हातामध्ये ब्रह्मदेवाचे 5वे मस्तक त्यांनी धारण केले आहे. त्यांचे वाहन कुत्रा असून वेशभूषा भगवान शंकरांसारखीच आहे. संपूर्ण अंगावर चिताभस्म लावलेले
कमरेभोवती व्याघ्र चरण म्हणजे वाघांचं कातडं आणि गळ्यात रुंडमाला धारण करणारे ही न्यायदेवता आहे. त्यामुळे यांची उपासना करणाऱ्याला शत्रूचे भय राहत नाही. या दिवशी काळ्या कुत्र्याला चपाती, त्यावर थोडीशी साखर अवश्य द्यावी. शक्य झाल्यास पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. या दिवशी दान धर्म करावे. कालभैरव जयंती ही एका शक्तिशाली देवतेचा जन्म साजरा करण्याचा विशेष दिवस आहे. तर या दिवशी सर्वांनी शक्य होईल तितके कालभैरवांची सेवा करावी. श्री स्वामी समर्थ.